13 की 14 मार्च होळी नक्की कधी साजरी करायची? होलिका दहनासाठी कोणता मुहूर्त योग्य आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत होळी या सणाचा शुभ मुहूर्त आणि योग्य तारीख. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासूनच होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुळवड, मांजलकोळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात. परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर त्याचे उत्तर जाणून घेऊया. त्याशिवाय यंदा होलिका दहनाचा शुभमुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा जाणून घेऊया. होलिका दहन तिथी. पौर्णिमा तिथीची सुरुवात 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 ते पौर्णिमा तिथी समाप्ती 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 आहे. पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहनही 13 मार्चला केले जाईल आणि धुलीवंदनही दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला साजरे होईल. जाणून घेऊया होलिका दहनाचा शुभ मुहूर्त. 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:36 ते या दिवशी रात्री 11:29 भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च 2025च्या रात्री 11:30 ते रात्री 1:04 असेल. मित्रांनो, आपण जाणून घेऊया होळी सणाचे महत्त्व. हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्व सण आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते. होलिका दहन करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता. तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे. थेट सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे. होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळसुद्धा दिला जातो. मित्रांनो, होलिका दहनाची गोष्ट ही प्राचीन काळी सांगितले जाते. धर्मग्रंथानुसार भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. मात्र त्यांचे वडील हिरण्यकश्यपला हे आवडत नसे. काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूवरील विश्वास कमी न झाल्याने एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहीण होलिकाला आज्ञा केली की तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल. असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की ती अग्नी जळू शकत नाही. पण जेव्हा ती होलिका प्रल्हादला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि त्या उलट होलिकेचीच राख होते. याच कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते. आपणही 13 किंवा 14 मार्चला होळी हा सण आनंदाने साजरा करू, एकमेकावर रंगाचे उधळण करू आणि आपली परंपरा जपू. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.